नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर म्हणजेच मॉस त्यातलं बघा चॅप्टर इलास्टिक कॉन्स्टंट. बघा त्यातला एक सोपा टाइप आहे एक्झाम्पल बेस्ड ऑन बाय ऍक्सियल स्ट्रेस सिस्टम. तर बघा बाय ऍक्सियल स्ट्रेस मध्ये दोन फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, एक आहे एक्स ऍक्सिस साठी, दुसरा आहे वाय ऍक्सिस साठी. बघा आपण इथे स्ट्रेन काढतोय, स्ट्रेनचा फॉर्म्युला आहे ऍट एक्स ऍक्सिस साठी 1/e ब्रॅकेट मध्ये बघा सिग्मा x मायनस म्यू इंटू सिग्मा y. आणि त्यानंतर बघा इथे स्ट्रेन आहे y साठी 1/e सिग्मा y मायनस म्यू इंटू सिग्मा x. बघा हे दोन फॉर्म्युले अप्लाय करून आपल्याला स्ट्रेन काढायची या दोन डायरेक्शनची, म्हणजे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस साठी. तर बघा त्यातलं एक सम आहे इन अ बाय ऍक्सियल स्ट्रेस सिस्टम द स्ट्रेसेस अलोंग द टू परपेंडिक्युलर डायरेक्शन आर 70 न्यूटन मिलीमीटर स्क्वेअर. बघा टेन्साइल मध्ये दिलेला आहे आपल्याला. बघा हा जो डेल्टा एक्स तो आहे 70 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा हा आहे टेन्साइल, म्हणून आपण हा पॉझिटिव्ह मध्येच लिहितोय, लक्ष द्या. अँड 40 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे बघा हा सिग्मा वाय 40 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर हा आहे आपल्याकडे कॉम्प्रेसिव्ह. बघा इथे हा आहे कॉम्प्रेसिव्ह. आता कॉम्प्रेसिव्ह असल्यामुळे याला आपण काय करू, निगेटिव्ह मध्ये याला घेऊन टाकू. बघा टेन्साइल म्हटलं तर पॉझिटिव्ह मध्ये घ्या आणि कॉम्प्रेसिव्ह म्हटलं तर आपण निगेटिव्ह मध्ये घेतला. बघा कॅल्क्युलेट स्ट्रेन अलोंग दिस टू डायरेक्शन्स, म्हणजे आपल्याला Ex आणि Ey हा फाइंड आउट करायचा आहे. टेक E. बघा E ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे यंग मॉड्युलस 2.1 into 10⁵ न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. आणि पॉइसन रेशो 0.28, त्याला आपण इंडिकेट करतो म्यू ने 0.28. बघा तर आपल्याला स्ट्रेन काढायचा आहे, तेव्हा आपण एक्स ऍक्सिस साठी आपण एक स्ट्रेन काढून घेऊ. बघा Ex इज इक्वल टू 1/e ब्रॅकेट सिग्मा x मायनस म्यू इंटू सिग्मा y. बघा 1/e ची व्हॅल्यू 2.1 into 10⁵. सिग्मा x बघा 70 मायनस म्यू ची व्हॅल्यू 0.28 into सिग्मा y मायनस 40. बघा आता इथे याचं कॅल्क्युलेशन करून घेऊ. 70 मायनस, बघा हा मायनस मायनस इथे प्लस करून घ्या, म्हणजे 70 प्लस बघा ब्रॅकेट मध्ये 0.28 into 40. बघा याचं आलं 81.2. त्याला डिवाइड बाय, बघा डिवाइड बाय 2.1 into 10⁵. बघा याचा येणार आन्सर 3.87 into 10⁻⁴. बघा पहिल्या डायरेक्शनचा आपल्याकडे स्ट्रेन निघून आला. त्यानंतर हे स्ट्रेन y मध्ये बघा Ey इज इक्वल टू 1/e ब्रॅकेट सिग्मा y मायनस म्यू इंटू सिग्मा x. बघा 1/e ची व्हॅल्यू 2.1 into 10⁵ ब्रॅकेट सिग्मा y बघा मायनस 40 मायनस म्यू ची व्हॅल्यू 0.28 इंटू सिग्मा x बघा 70. बघा इथे आपण Ey फाइंड आउट करू. बघा याचं कॅल्क्युलेशन मायनस 40 मायनस 0.28 इंटू 70 डिवाइड बाय 2.1 into 10⁵. बघा याचा येणार आन्सर मायनस 2.83 into 10⁻⁴. बघा अशा पद्धतीने आपण स्ट्रेन अलोंग दिस टू डायरेक्शन्स हे आपण इथं फाइंड आउट केला. Ex आन्सर 3.87 into 10⁻⁴ आणि Ey साठी मायनस 2.83 into 10⁻⁴. बघा नेक्स्ट एक्झाम्पल. इन अन biaxial stress system the stresses along the two directions are. बघा सिग्मा x तुम्हाला दिलाय 50 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा सिग्मा x आपण लिहून घेऊ 50 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर.
सिग्मा वाय 30 न्यूटन मिलीमीटर स्क्वेअर. बघा दोन्हीही टेन्साईल मध्येच आहे. टेन्साईल मध्ये असल्यामुळे आपण दोघांनाही पॉझिटिव्ह साइन ठेवणार आहे. बघा सिग्मा वाय इज इक्वल टू 30 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर बोथ टेन्साईल. बघा दोन्ही जे आहे ते आहे टेन्साईल मध्ये, म्हणजे आपण दोन्ही पॉझिटिव्ह मध्ये ठेवू सिग्मा एक्स आणि सिग्मा वाय. चला पुढे डिटरमाइन स्ट्रेन अलोंग दिस टू डायरेक्शन. टू डायरेक्शन म्हणजे ई एक्स आणि ई वाय हे दोन स्ट्रेन आपल्याला काढायचे. बघा ई तुम्हाला दिलेला आहे यंग मॉड्युलस E is equal to 2 into 10 raised to 5 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर आणि पॉइसन रेशो म्हणजे म्यू 0.3. बघा आपल्याकडे हा एवढा गिवन डाटा आहे. तर बघा आपण Ex हा एक फाइंड करून घेऊ, म्हणजे 1/e. बघा ब्रॅकेट मध्ये सिग्मा x मायनस म्यू इंटू सिग्मा y. बघा 1/e ची व्हॅल्यू 2 into 10 raised to 5 ब्रॅकेट सिग्मा x बघा 50 मायनस म्यू ची व्हॅल्यू 0.3 इंटू सिग्मा y बघा 30. चला आपण याचं कॅल्क्युलेशन करून बघू. बघा 50 मायनस 0.3 इंटू 30. बघा 50 मायनस 0.3 इंटू 30 डिवाइड बाय 2 into 10 raised to 5. मग याचा येणार आन्सर 2.05 into 10 raised to -4. बघा अशा पद्धतीने आपण एक डायरेक्शनचा स्ट्रेन काढून घेतला. दुसरी डायरेक्शन बघा ई वाय म्हणजे 1/e ब्रॅकेट सिग्मा वाय मायनस म्यू इंटू सिग्मा एक्स. चला व्हॅल्यू पुट अप करा. ई ची व्हॅल्यू 2 into 10 raised to 5 ब्रॅकेट सिग्मा y 30 मायनस म्यू ची व्हॅल्यू बघा 0.3 इंटू सिग्मा x आहे आपल्याकडे 50. बघायचं कॅल्क्युलेशन 30 मायनस ब्रॅकेट 0.3 इंटू 50 डिवाइड बाय 2 into 10 raised to 5. बघा जो सिग्मा ई वाय म्हणजे स्ट्रेन आहे 7.5 into 10 raised to -5. बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही डायरेक्शनचे स्ट्रेन इथं फाइंड आउट केले. खूप सोपा टॉपिक आहे 4 मार्क साठी. तर हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवा. हे दोन सम खूप आपल्याला इम्पॉर्टंट आहे.